नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जर शासकीय कर्मचारी असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. आज भारतीय निवडणूक आयोगाने आगामी 18वी लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर केलेला आहे. निवडणुकीच्या तारखा भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून आजपासून आचारसंहिता सुद्धा ही लागू झालेली आहे. दरम्यान अशातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसापूर्वी राज्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतलेला होता. सुधारित पेन्शन योजनेअंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% एवढी रक्कम पेन्शन म्हणून मिळू शकणार आहे. यावर महागाई भत्तावाढीचा लाभ देखील मिळणार आहे. तसेच कौटुंबिक निवृत्ती वेतन म्हणजे निवृत्ती वेतनाच्या 60% एवढी रक्कमही दिली जाणार आहे. कौटुंबिक निवृत्ती वेतनवर देखील महागाई भत्तावाढीचा लाभ हा दिला जाणार आहे. वास्तविक जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होती, मात्र राज्य शासनाने नवीन पेन्शन योजनेतच बदल करण्याचा निर्णय घेतला असून यावर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आता निकाली असल्याचे बोलले जात आहे. पण राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वय वाढवण्याची मागणी अजूनही कायम आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष एवढे आहे. परंतु केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आणि देशातील इतर 25 राज्यांमधील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष झालेले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वय देखील वाढवली पाहिजे अशी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने मागणी होत आहे. विशेष बाब अशी की या मागणीवर वर्तमान सरकारने सुद्धा सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सुद्धा दिलेले आहे. परिणामी या मागणीवर लोकसभेसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच निर्णय होऊ शकतो अशी आशा व्यक्त होती. पण लोकसभेसाठीची आचारसंहिता आजपासून लागू झालेली आहे. यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर लोकसभा निवडणुका झाल्या की मग निर्णय घेतला जाईल असे बोलले जात आहे. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.